आज मी आणि सिद्धू निघालो वैभवच्या घरी. वैभवच्या घरी जाताच वैभव करत होता काम. काही नाही मित्रांनो, वेबसाईट बनवतोय. आधी पण वेबसाईट बनवतोय. हाँ, इतना सच नहीं बोलना था. सबको ये बातें नहीं बताई जाती, नजर लग जाती है. सिद्धू भाऊ बघू शकताय. आणि आम्ही मिळून त्याला पण वेबसाईट बनवतो शिकवतो. हा, तो म्हणतोय की मी पण आता शिकतोय. कसं वाटतंय तुला शिकून सिद्धू? नाही शिकलो नाही आता. शिकलं तर कोणीच नाही इथं. पण मग 50% वाटतंय का मी बनवता येईल म्हणून? हो कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स लेवल हा, कॉन्फिडन्स वैभव सर. नात करता काय? वैभव सर बोलते, सबको सिखाते. थँक्यू. थँक्यू सर. त्यानंतर आमच्या वैभवला काम करताना बघण्यासाठी निघालो आम्ही. आणि तिथं जाऊन बघतो तर काय सिद्धू त्याच्या मैत्रिणीसोबत खेळत होता. आणि मैत्रिणीसुद्धा त्याला खूप म्हणत होत्या, आमचा सिद्धू आला, आमचा सिद्धू आला. त्यानंतर आमचा वैभव शिद्दतनं काम करत होता. आणि सिद्धू भाऊ बघू शकताय म्हणतोय की मलाच वोट द्या. हा भाऊ तुलाच वोट देणार आहे. संध्याकाळ झालेलीच होती. थोडा नाश्ता टाइम झाला होता आमचा. तर मस्त भेळ खायला सुरुवात केली. आणि आमचा सिद्धू काय ज्ञान देत होता त्यालाच माहिती. पण मी काय ऐकायचं काम करेन तुम्हाला तर माहिती आहे. फालतूचं ज्ञान घेतच नाही. मग नंतर इकडं काका वैभव आणि आमचा सिद्धू भाऊ मोटर जळण्याचं काम करत होते. आणि आमचा सिद्धू म्हणे अरे भाऊ हे ब्लॉगमध्ये टाकू नको. पण तुम्हाला तर माहिती आहे आपण ब्लॉगमध्ये टाकल्याशिवाय तर राहतच नाही. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. जय श्रीराम.